ताई आपलं नाव आणि पत्ता सांगा. सरिता राजू नेवाणी, गाव? काटेपूर्णा, मुक्काम पोस्ट मुळशी, अकोला. अच्छा, जिल्हा अकोला, जिल्हा अकोला. महाराष्ट्र. बर. तुमची ही मुलगी काय नाव हिचं? अनुष्का. बर, किती वर्षाची आहे? ही काय 4 वर्षाची. बर. आपलं हे धन्वंतरीची आयुर्वेदिक औषधी वापरण्याच्या अगोदर हिला काय काय प्रॉब्लेम होते त्याच्याबद्दल जरा तिला सांगा. जास्त बोलत नव्हती, उंची नव्हती वाढत, वजन नव्हतं वाढत, जास्त म्हणजे अच्छा, वजनही वाढत नव्हतं, उंची वाढत नव्हती आणि जी चालणे खूपच हे होतं. अच्छा, चालत पण नव्हती बरोबर. नाही. बर. तर जेव्हापासून मी सुरू केली औषध. बरं, महिला काही डॉक्टरांकडे दाखवलं असेल? काही डॉक्टरांकडे दाखवलं? बरं. अच्छा, सोनवणे मॅडमकडे यांची ट्रीटमेंट केली आहे. बरं, मग डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? डॉक्टरांना जे मतिमंदी आहे. अच्छा, मतिमंद आहे म्हणून सांगितलं होतं. बरं. जशी तिची बुद्धीची वाढ होईल असं. मग आता आपले धन्वंतरीचे कॅप्सूल इम्युरिच आणि स्मृतिरिच हे 2 प्रोडक्ट तुम्ही सुरू केले. कधीपासून सुरू केले आहेत? 3 महिने. बरं, मग मागच्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला आपल्या औषधीचा काय काय गुण जाणवला? ती आता बोलून राहिली. अच्छा, आता बोलते. हा. अंगात असं म्हणजे आता नॉर्मल प्रमाणे वागते है ना, सामान्य मुलांप्रमाणे सगळं समजते तिला. असं. आधी एवढं समजत नव्हतं आपण जे जे बोलतो ते. अच्छा, ती रिस्पॉन्स देत नव्हती बरोबर. आता आपण जे विचारतो बोलतो रिस्पॉन्स देते. तिची बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ झाली असं मला वाटतं का? असं. तिची बुद्धीची वाढही होऊन राहिली. हा. बुद्धीची वाढ होऊन राहिली. बरं, तिच्या खानपानमध्ये सुधारणा झाली. जेवण वगैरे करून राहिली, आधी जेवण नव्हतं करत. असं. बरं, ठीक आहे. या औषधीबद्दल तुम्हाला कोणी दिली माहिती? डॉक्टर खान साहेब. कुठून? काटेपूर्णा. आणि खान साहेबांना तुम्ही माहिती दिलेली आहे? सावरकर साहेब, काटेपूर्णा. ठीक आहे. या धन्वंतरीच्या आयुर्वेदिक औषधीचा तुमच्या बाळाला जो रिझल्ट आला आहे त्याबद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे? ठीक आहे. पुढे आणखी वर्षभरापर्यंत हे औषध चालू ठेवा, मग तिला पूर्णपणे फरक पडून जाईल. ठीक आहे, धन्यवाद.